खरोळा जिल्हा परिषदेसाठी शिवकन्या गोडभरले यांची जिल्ह्यातील भाजपाची पहिली उमेदवारी जाहीर। सर्वाधिक मताधिक्याच्या विजयाचा संकल्प करा, आमदार रमेशप्पा कराडे यांचे प्रतिपादन। येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत खरोळा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवकन्या महेंद्र गोडभरले यांची जिल्ह्यातील भाजपाची पहिली उमेदवारी जाहीर करून संपूर्ण जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय व्हावा या ध्येयाने आजपासून सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन भाजपाचे नेते आमदार रमेशप्पा कराडे यांनी केले। रेणापूर तालुक्यातील मौजे रामवाडी येथे गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते, भाजपाचे मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले यांचा जन्मदिवस आणि नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा लातूरगामींचे आमदार रमेशप्पा कराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी सायंकाळी रामवाडी येथे झाला। यावेळी भाजपाचे विक्रम काका शिंदे, नवनाथ भोसले, दशरथ सरवदे, ओमप्रकाश गोडभरले, अभिषेक अकनगिरे, पांडुरंग कलवले, सूरज शिंदे, प्रताप पाटील, शरद दरेकर, उद्धव काळे, जगदीश कुलकर्णी, मनोज कराड, अमर चव्हाण, मंजुषा कुटवाड, मोहन राऊतराव, सुधाकर काळे, पंडितराव उगले, वसंत करमुडे, श्रीकृष्ण मोटेगावकर, लक्ष्मण यादव, ओम चव्हाण यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि खरोळा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रामवाडी नगरीत आमदार रमेशप्पा कराडे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी करत ग्रामस्थांनी जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी बोलताना आमदार रमेशप्पा कराड म्हणाले की महेंद्र गोडभरले यांनी जे काही यश मिळवले ते स्वतःच्या कष्टातून, मेहनतीतून आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने एका खेड्यातून मुंबईकडे जाऊन खडतर प्रवास करत कामावर श्रद्धा आणि निष्ठा असल्याने यश प्राप्त झाले असून बंधू प्रेम कसं असावं हे सुरेंद्र गोडभरले यांच्याकडून शिकले पाहिजे। एकमेकाबद्दल आदर, प्रेम आणि जिव्हाळा असून खऱ्या अर्थाने ही राम लक्ष्मणाची जोडी आहे, असे त्यांनी बोलून दाखविले। यावेळी नवनाथ भोसले यांनी खरोळा जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवकन्या गोडभरले यांना उमेदवारीची मागणी करत, आप्पासाहेब, तुम्ही जो निर्णय घ्याल ते धोरण असेल आणि तुम्ही जे बांधाल ते तोरण असेल, असे बोलून दाखवले। तर दशरथ सरवदे यांनी विकासाचे मॉडेल करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही असे सांगितले। प्रारंभी महेंद्र गोडभरले यांनी प्रास्ताविकात 80% समाजकारण आणि 20% राजकारण करण्याचा आपले धोरण असून आप्पासाहेबांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला आणि जनतेला दिलेल्या प्रेमाला कदापि तडा जाऊ देणार नाही, असे सांगून खरोळा जिल्हा परिषद मतदारसंघ विकासाचे मॉडेल व्हावे हीच माझी इच्छा आहे, असे बोलून दाखविले। शेवटी शिवकन्या गोडभरले यांनी उपस्थितांचे आभार मानले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण लहाने यांनी केले। या कार्यक्रमास भागवत गीते, उत्तमराव गोडभरले, नरेश चपटे, शालिक गोडभरले, राम फुलारी, अनिल कुटवाड, अजय शेळके, महेश सुडे, बालाजी मानमोडे, दिलीप बरुरे, दयानंद बानापुरे, नामदेव बोबडे, बाबासाहेब शिंदे, व्यंकट कातपुरे, निवृत्ती चिंद्रे, बाबूराव कस्तुरे, सुरेश बुड्डे, श्रीमंत नागरगोजे, लक्ष्मण खलंगरे, प्रेमनाथ गोडभरले, राहुल गोडभरले, जनार्दन कलुरे, मनोहर कलुरे, बाळू एलगट्टे, प्रमोद उगिले, नितीन गोडभरले, संजय गोडभरले, संताराम तिरुके, अनवर कुरेशी, भूषण उगिले, बंटी गोडभरले, प्रमोद कुटवाड, बाळू दिवटे, नामदेव गुरमे, निवृत्ती गोडभरले, प्रेमानंद गोडभरले, करण सूर्यवंशी, अंकुश सुरवसे, अमोल सुरवसे, अमित गोडभरले, विकास सुरवसे, बाळू कुचमे, महावीर गोडभरले, हेमंत मुसने यांच्यासह खरोळा जिल्हा परिषद मतदारसंघातील गावागावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामवाडी ग्रामस्थ, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले।